मंडळी, पाऊस नाही म्हणत पूर्ण जून पार पडला आणि आता जुलैच्या सुरुवातीलाच इतका पाऊस येतोय की त्यामुळं इतक्या दुर्घटना होत आहेत की सगळीकडे पावसाची दहशत निर्माण झाली आहे. काल परवा स्कूल बसवर झाड पडून एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर एक व्यक्ती मॅनहोल मध्ये पडला आणि त्याचाही मृत्यू झाला. त्यानंतर मानखुर्द मध्ये एक अख्खी इमारत कोसळली आणि त्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. आणि आज आता पुण्यातील मोशी इथे एक अशीच दुर्घटना घडली आहे. कचरा डेपोच्या शेजारी असलेली एक इमारत कोसळली आहे आणि त्या इमारतीत 14 जण अडकल्याची बातमी समोर आली. ही घटना नेमकी कशी घडली? कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कसा आला? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अशा धोकादायक ठिकाणी इमारत उभी राहिलीच कशी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. महाराष्ट्रात पाऊस सुरू झालाय, तशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दुर्घटनाही झाल्याचं समोर येत आहे. पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे आधीच जनजीवन विस्कळीत झालेलं असताना आता पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मोशी येथे कचरा डेपोला लागून असलेली एक इमारत अचानक कोसळली आणि या दुर्घटनेत तब्बल 14 ते 15 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. सुरुवातीला ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली याबाबत संभ्रम होता. मात्र घटनास्थळावरून समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा मोठा ढिगार इमारतीच्या दिशेने सरकला आणि त्याचा दबाव इमारतीवर आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही इमारत 2 मजली होती. इमारत कोसळली तेव्हा आतमध्ये अनेक लोक उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला माहिती दिली. काही क्षणातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत 14 ते 15 जण इमारतीखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र हा आकडा अधिकृत नसून बचाव कार्य सुरू असल्यामुळे त्यात बदल होण्याची शक्यताही वर्तवली जाते. प्रशासनाकडून प्रत्येक क्षणाला परिस्थितीचा आढावा घेतला जात असून बचाव पथक ढिगारा हटवण्याचं काम करत आहे. मात्र या बचाव कार्यात पावसामुळे मोठे अडथळे निर्माण होत असल्याचंही समोर आलंय. एका बाजूला मुसळधार पाऊस सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला कचऱ्याचा प्रचंड ढिगारा असल्यामुळे यंत्रणांना अत्यंत सावधगिरीनं काम करावं लागतंय. ढिगाऱ्याखाली आणखीन माती किंवा कचरा घसरू नये याची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे बचाव कार्य वेळखाऊ ठरण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मोशी सारख्या मोठ्या कचरा डेपोच्या अगदी शेजारी निवासी इमारत उभी राहिलीच कशी? अशा ठिकाणी बांधकामाला परवानगी कोणी दिली? त्या इमारतीची सुरक्षितता तपासण्यात आली होती का? पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसराचं कोणतंही सुरक्षा परीक्षण करण्यात आलं होतं का? हे सर्व प्रश्न आता मीडियामध्ये चर्चेचा विषय बनलेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मोशी कचरा डेपोमध्ये शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. त्यामुळे तिथे कचऱ्याचा अक्षरशः डोंगर तयार झालाय. मुसळधार पावसामुळे या ढिगाऱ्याची माती आणि कचरा घसरत इमारतीच्या दिशेने आल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मात्र या दुर्घटनेचं नेमकं कारण अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढणं. अग्निशमन दल, महानगरपालिका आणि इतर यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करतायत. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. पुणे शहर, उपनगरे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाचा जोर कमालीचा वाढलाय. सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी देखील निर्माण होते. पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्ट्यासह निवासी भागातही पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांना आणि नोकरदारांना प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींचाही सामना करावा लागतोय. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांमधील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होतीये. पिंपरी चिंचवड मधून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या विशेषतः सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय आणि नदी पात्रात न जाण्याचंही आवाहन केलंय.
भारतीय हवामान विभागाने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरासाठी पुढील 24 ते 48 तासांकरिता ऑरेंज अलर्ट जारी केलाय. घाटमाथ्याच्या परिसरात अत्यंत मुसळधार तर शहरी भागात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि जुनाट इमारती, झाडे तसेच वीज वाहक तारांपासून दूर राहावं अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या. या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील धोकादायक बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मुसळधार पावसाच्या काळात अशा दुर्घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अशा संवेदनशील भागातील इमारतींची तातडीने तपासणी करणं आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करणं आवश्यक असल्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अशा धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण होऊन त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याची प्रशासनाची जबाबदारी असते. परंतु बिल्डर लॉबी आणि प्रशासनातील लागेबांध्यामुळे हे काम हलक्यात घेतलं जातं आणि परिणामी सामान्य रहिवाशांवर धोका पत्करण्याची वेळ येते. सोबतच कुठल्याही इमारतीतील रहिवाशी आणि त्या इमारतीचा बिल्डर यांच्यामध्ये समन्वय आणि सतत संपर्क असायला हवा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत माहितीची देवाणघेवाण होऊ शकते. यासाठी सोशल मीडिया, व्हॉट्सअप ग्रुप आणि पर्यायांचा वापर केला जाऊ शकतो. मंडळी, या पावसाळ्यात एका आठवड्यात बिल्डिंग कोसळण्याची ही महाराष्ट्रातली तिसरी घटना आहे. त्यामुळे अशा घटनांना नेमकं जबाबदार बिल्डर आहेत की त्यांना परवानगी देणारे अधिकारी आहेत की नागरिकांचा निष्काळजीपणा? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.